आणि मोर्चे काढायला लागतात। त्याच वेळेला तेव्हाच्या विपक्षी असणाऱ्या नेत्या स्मृती इराणीजी तत्कालीन प्रधानमंत्र्यांच्या अंगावर अशा बांगड्या फेकून वगैरे द्यायचं आंदोलन करतात आणि त्या सांगतात की यहाँ की बहुबेटी सुरक्षित नहीं है वगैरे वगैरे वगैरे। हे दिल्लीचं निर्भया कांड झाल्यावरचं स्मृती इराणींचं स्टेटमेंट। त्याच स्मृती इराणी नंतरच्या काळात सरकार सत्तेवर आल्यावर मानव संसाधन विकास मंत्री होतात आणि कठुआमध्ये 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो। तेव्हा मात्र त्या अलीमिळी चुपचुरी करून बसतात। कुठे असतो कायदा सगळ्यांच्यासाठी समान? तेव्हा मात्र कुणीही बोलत नाही। उलट त्याला जबाबदार असणारा बीजेपीचा आमदार सेंगर, त्या सेंगरला वाचवण्यासाठी पुन्हा भाजपचेच लोक मोर्चे काढायला लागतात। हे किती वाईट आहे। इथे कुठे कायदा सगळ्यांच्यासाठी समान न्याय देतोय? म्हणजे घटनेत अत्यंत सुंदर आणि उदात्त तत्व सांगितलेलं, वास्तवात मात्र प्रॅक्टिस काहीशी वेगळीच दिसतेय। कलम 15 ने सांगितले सर्वांना समान संधी दिली पाहिजे। कलम 16 ने सांगितलं भेदभाव केला नाही पाहिजे, परंतु भेदभाव तर केला जातो। समान संधी मिळतच नाही। कुठे समान संधी प्रवेशाची मिळते? अजूनही एखाद्या मंदिरात एखादा मुस्लिमाचं पोरग पाणी प्यायला गेल्यावर त्याला जीव जाऊस तर नागवा करून मारलं जातं। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केले जातात। अजूनही इथे अमक्या अमक्या जातीतले तमक्या तमक्या धर्माचे लोक यांना मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळत नाही, सार्वजनिक पाणवठ्यावर ते जाऊ शकत नाहीत। अजूनही मुख्य प्रवाहात जाताना त्यांना निर्धोकपणे समाजात वावरता येत नाही। आरक्षण तेवढ्यासाठीच तर बाबासाहेब सांगतात ना, आरक्षणाची व्याख्या देतानाच ते सांगतात की निर्धोकपणे उतरण्याचे सामर्थ्य आणि मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळण्यासाठी हे आरक्षण गरजेचे आहे। दादा हो, अजूनही ती संधी मिळत नाही। अजूनही आम्ही निर्धोकपणे वावरू शकत नाही, ही आमची अडचण असते। थोडस जर पुढे गेलं तर कलम 17 ने सांगितली अस्पृश्यता निवारण, ज्यावर नंतर 1989 ला अॅट्रॉसिटी ऍक्ट तयार झाला। या अॅट्रॉसिटी ऍक्टला घेऊन आता फार उलटसुलट चर्चा त्यांनी सुरू केल्या। निमित्त आरक्षण मोर्चांचं काढलं, परंतु त्यांचा रोख मात्र अॅट्रॉसिटी रद्द करण्याकडे होता, हेही नंतर लक्षात आलं। ह्या अस्पृश्यता निवारण मध्ये त्यांनी 5 प्रकारच्या बंद्या उठवायचं ठरवलं। घटनेने सांगितलं गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी या 5ही प्रकारच्या बंद्या उठवल्या जातील। गावबंदी ही घटना अस्तित्वात येण्याच्या आधी लोकांना, अवर्णांना गावामध्ये प्रवेश बंद होता, तो इथून पुढे बंद असणार नाही। रोटीबंदी, भोजनालय सगळ्यांची वेगवेगळी असतील, हे आधी चालायचं, आता ते करता येणार नाही असं सांगितलं गेलं। लोटीबंदी, पाणवठे वेगवेगळे असतील, आता पाणवठे वेगवेगळे असण्याचं काही कारण नाही, पाईपलाईन एकच असते आणि एकाच टाकीतलं पाणी सगळ्यांच्या दारातनं जातं। गावबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी आणि त्याचबरोबर स्पर्शबंदी उठवली गेली। स्पर्शबंदी, स्पर्शाचा विटाळ होत होता, हात लावायचा नाही, डोंट टच मी। नंतर एक काळ आला, टच मी बाबा, टच मीचा काळ आला। कायदा फार असा छान पैकी उत्क्रांत होत गेला। कलम 18 ने सांगितले की इथून पुढे पदव्यांचे रद्दीकरण होईल। जन्माने मिळालेल्या ज्या पदव्या आहेत, परंपरेने आलेल्या ज्या पदव्या आहेत, त्या सगळ्या पदव्या रद्द होतील आणि स्वकर्तृत्वाने मिळालेल्याच पदव्या शिल्लक राहतील। जन्माने मिळालेल्या पदव्या म्हणजे कुठल्या? पाटील, पांडे, जहागीरदार, वतनदार, सरपोतदार, सरचिटणीस, हे असल्या ज्या पदव्या आहेत, या पदव्या इथून पुढे राहणार नाहीत, हे कलम 18 ने सांगितले। आणि कलम 18 ने सांगितले कुठल्या पदव्या शिल्लक राहतील, तर फक्त आणि फक्त स्वकर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या। म्हणजे कोणत्या? वीर चक्र, अशोक चक्र, परमवीर चक्र, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी, अशाच पदव्या राहतील। भारतरत्न, त्यातही पुन्हा सांगितले की भारतरत्न कुणाला दिला जावा, कुणाला दिला जावा? त्यात असं सांगितलं गेलं की ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे या देशाचे नाव वैश्विक स्तरावर उंचावले जाईल, जागतिक कीर्ती प्राप्त केली जाईल, आणि असे करताना ती व्यक्ती त्या मोबदल्यात एक छदामही स्वीकारणार नाही, ती भारतरत्न प्राप्त करेल। आम्हाला जास्त काहीच बोलायचं नाही, परंतु भारतरत्न लता मंगेशकर यांच्या एका गाण्याची रॉयल्टी त्यांच्या 7 पिढ्या बसून खातात।
तर भारतरत्न सचिन तेंडुलकर एका एका रनच्या हिशोबाने पैसे घेतो, बाकी काय ठरवायचे ते राज्यकर्त्यांनी ठरवावं. सोचना पडेगा इसके बारे में. मग आला कलम 19. कलम 19 ने सांगितली सप्त स्वातंत्र्य, त्यातलं एक स्वातंत्र्य रद्द झालं. 31वी घटना दुरुस्ती, इंदिरा गांधीचा काळ, अमर्याद संपत्तीचा अधिकार त्यातलं कमी केला गेला. 6 स्वातंत्र्य शिल्लक राहिली. बोलण्याचे स्वातंत्र्य, मी बोलू शकते, हे संविधानाने मला दिलेला अधिकार आहे की मी माझं म्हणणं मांडू शकेन. बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, आमचे सुनील भैया लिहू शकतात, त्यांच्या महानायक मधनं लिहिण्याचा अधिकार आहे. छापण्याचा अधिकार, आम्ही पुस्तकं काढू शकतो, आम्ही पेपर काढू शकतो, वर्तमानपत्र छापू शकतो, छापण्याचा अधिकार मिळाला. संचार स्वातंत्र्य, येण्या जाण्याचा, कोणत्याही राज्यातून कुठेही, ज्याच्यावर मागे माझ्या बोलण्यानंतर फार गहजब झाला, काय चुकीचं बोलले मी इतकं शांत लेकरू, मी एवढं गरीब लेकरू, मी काहीच बोलले नाही. मी फक्त एवढं म्हणलं की अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज अ राईट टू गो इच अँड एव्हरीवेअर. हा अधिकार आहे प्रत्येकाला की कुणीही कुठेही जाऊ येऊ शकतो. कर्नाटकातला माणूस गोव्यात जाऊ शकतो, गोव्यातला माणूस पंजाब मध्ये जाऊ शकतो, पंजाब मधला माणूस बिहार मध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो, बिहार मधला माणूस युपी मध्ये जाऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो, आणि युपी बिहारचा माणूस महाराष्ट्रात येऊ शकतो, राहू शकतो, व्यवसाय करू शकतो. ह्यात तसं बघितलं तर आमच्या राजभाऊला वाईट वाटायचं काहीच कारण नव्हतं, पण लय चिडले बिचारे, लय चिडले ते. त्याच्यानंतर लय मोठं काय काय रामायण झालं, असो त्याही खोलात जात नाही. परंतु एक नक्की, नंतर मात्र काही लोकांनी त्यांचे वाईट फिरवायला सुरुवात केली आणि राज ठाकरे त्या वाईट मध्ये असं म्हणाले की जाऊ शकतात. हो हो, मला माहिती आहे ते जाऊ शकतात, पण त्याला सुद्धा एक नियम आहे. काय नियम आहे तर दुसऱ्या राज्यामध्ये गेल्यावर पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते. पुन्हा कॉप्या केल्यासारखी विधानं, पुन्हा तसंच करायचं. अरे दादा, पोलीस स्टेशनला कुणाला नोंद करावी लागते? ज्याच्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स नुसार काही गुन्हे रजिस्टर्ड झाले, अशा व्यक्ती जर गेल्या तर त्यांना त्या राज्यात गेल्यानंतर तिथे आपलं नाव नोंदवावं लागतं. इतर लोकांनी असं नाव नोंदवायची काहीच गरज नाही, पण ते बोलत राहतात, असो त्यांचं ते राजकारण आहे. ते म्हणे मराठी 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 मराठीत बोललं पाहिजे, मराठीत चाललं पाहिजे, मराठीत चाललं पाहिजे. ठीक आहे बाबा, आम्ही मराठीत बोलतो, मराठीत लिहितो, मराठीतच शिकतो, पण तुम्ही एक काम करा, सगळी मेडिकलची इंग्रजीची पुस्तकं तुम्ही मराठीत भाषांतरित करून द्या आम्हाला, आम्ही मराठीत शिकतो. मराठीतच बोललं पाहिजे, मराठीत. तुम्ही सगळं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचं सगळं कामकाज इंग्रजीतलं मराठीत आणा, मग आपण मराठीच करू. म्हणजे तुमची लेकरं कॉन्व्हेंट मध्ये शिकणार आणि आमच्या पोरांना मराठी मराठी म्हणून तुम्ही ज्ञानापासून वंचित ठेवणार, हा तुमचा डाव काही आम्हाला कळत नाही होय. तुम्ही काय नाटक करताय ते? आता हे सगळं बोलताना कलम 19 ने नंतर कलम 21 आले, 22 आले, 23 आले, वेठ बिगारी, वेश्या व्यवसाय किंवा बालमजुरी या सगळ्यांच्या संदर्भाने काही कलम आली. मला त्या कलमांच्या खोलात नाही जायचं. पुढे कलम 32 आलं. कलम 32 ने 5 प्रकारचे रिट पिटिशन दिले. ते आमच्या मायमाऊल्यांच्यासाठी फार महत्वाचे. हे 5 प्रकारचे रिट पिटिशन सांगताना सांगितले गेले की जर हे सगळे मूलभूत अधिकार तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही कोर्टाकडे जाऊन तुमचं पिटिशन, तुमची याचिका दाखल करू शकता. ते 5 प्रकारचे पिटिशन देताना त्यांनी पहिलं हेबियस कॉर्पस अर्थात बंदी प्रत्यक्षीकरण. काय असतं बंदी प्रत्यक्षीकरण? की जर पोलिसांनी कारण न सांगता अटक केली असेल तर आपल्या अटकेचे कारण विचारण्याचा आपल्याला अधिकार आहे. अगदी अमिताभ स्टाईल मध्ये क्या मैं पूछ सकता हूँ मेरे गिरफ्तारी की वजह ऐसा पूछ सकते हैं. ये पूछने का आपको हक है पूरा पूरा. हे हेबियस कॉर्पस होतं बंदी प्रत्यक्षीकरण. एक दुसरा अधिकार होता याच्यामध्ये की ज्याच्यात सांगितलं गेलं की अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा एखाद्या अधिकाऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा घेतलेला निर्णय ज्यामुळे इतरांच्या हितरक्षणामध्ये बाधा येते आणि तेही त्याने त्याच्या अधिकार क्षेत्रात नसताना केल्यामुळे जर बाधा येत असेल तर ज्याच्यावरती ते संकट आलेलं आहे, ज्याच्या हितरक्षणाच्या बाधा आलेली आहे, तो अशा प्रकारचा अर्ज दाखल करू शकतो. उदाहरणार्थ समजून घेण्यासाठी, समजा बीएड ची टीटीची परीक्षा दिली आणि टीईटीची परीक्षा बीएड ची दिली. आता त्याचा रिझल्ट येणार आहे, पण त्याच वेळेला कुठल्या तरी वैद्यकीय खात्यातला एखादा माणूस आहे, त्याने शिक्षण खात्यातला रिझल्ट बदलायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे शिक्षण खात्यातला ज्याचा रिझल्ट येणार आहे त्याच्या रिझल्टवर परिणाम होऊन त्याला ती नोकरी मिळाली नाही.
तर तो प्रश्न विचारू शकतो की बाबा तुमचा काय संबंध आहे, तुम्ही इकडे कशासाठी ढवळाढवळ करताय? कारण अहस्तक्षेपाचे तत्व या घटनेने स्वीकारलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे हे अर्ज, ज्याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण असेल, अधिकार प्रच्छा असेल, उत्प्रेक्षण नावाचा एक पिटिशन सांगितलं गेलं की खालच्या कोर्टातनं वरच्या कोर्टात अर्ज वर्ग करायचा. आपली जर केस खालच्या कोर्टात चालत असेल तर ती वरच्या कोर्टात वर्ग करण्याच्या संदर्भात अर्ज करणे, ज्याला आम्ही उत्प्रेक्षण म्हणतो, ही पिटिशन करता येऊ शकेल. आता हे सगळे पिटिशन कलम 32 नुसार करता येतात. म्हणून कलम 32 ला बाबासाहेब स्वतः सांगतात की हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. आता जो काही चित्रपट आला, मला वाटतं तो आर्टिकल 32 च्या संबंधाने आला. आर्टिकल 32 ची सगळी माहिती त्याने दिली, अर्थात मी तो बघितला नाही अजून. आता ही सगळी कलम पुढे येत जाताना आमच्या सिद्धार्थ दादांनी ज्याचा उल्लेख केला, कलम 51 की आपले जसे काही राईट्स आहेत तसे आपल्या काही ड्युटीज आहेत. त्या ड्युटीज मध्ये राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे, देशाची एकात्मता सांभाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, आपल्या उदात्त परंपरा आणि आपलं जे कल्चरल हेरिटेज आहे त्याचं जतन करणे, वृक्षारोपण करणे, वृक्ष वाढवणे, या सगळ्या गोष्टी त्या ड्युटीज मध्ये आल्या. त्याही पेक्षा जर अजून पुढे जाऊया, कलम 340, 41, 42 लिहिलं गेलं, जे म्हणतात की नाही, म्हणजे मी असं सहज गेले बरं का, एकदा कापड दुकानात सहज गेले. कापड दुकानात कपडे, तो वेगवेगळे कपडे दाखवत होता आणि एक अत्यंत सुंदर निळ्या रंगातली साडी होती. ती बघितल्याबरोबर ती बाई म्हटली, ई हा त्यांचा कलर कशाला दाखवलाय, ई मला असं म्हणजे कलर असे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे काय, असं कुठे असतं काय काहीतरी. काय झालं ताई, का किंचाळताय तुम्ही? हे जे आहे ना, किंवा ऑफिस मध्ये बसल्या बसल्या एकमेकांना पिंचआउट करताना काही लोक सांगत राहतात, अरे ते तुमचं काहीतरी एप्रिल मधलं येणार आहे ना, तुमचं काहीतरी, हे तुमचं काहीतरी येणार आहे म्हणणारे जे लोक आहेत ना, यांना ते सांगायची गरज असते की दादा कलम 340 हे तुमचं काहीतरी म्हणणाऱ्या बेण्यांसाठीच लिहिलेलं आहे, त्यांच्यासाठीच लिहिलेलं आहे जे तुमचं काहीतरी म्हणतात. हे कलम 340 लिहिताना सुद्धा बाबासाहेब ज्या पद्धतीने काम करतात, कलम 340 ते लिहितात म्हणून मंडल होऊ शकतं, कालेलकर होऊ शकतं आणि मंडल होऊ शकतं म्हणून आता ओबीसीच्या मुद्द्यावर या सगळ्या पक्षांना राजकारण तापवता येऊ शकतं. जर तेव्हा ते केलं नसतं तर कदाचित आता ओबीसींना डोकंही वर काढायची संधी मिळाली नसती. इथला साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार कुंभार शिंपी या सगळ्यांना अधिकार देण्यासाठी म्हणून कलम 340 बाबासाहेब संविधानामध्ये लिहितात. कलम 341 झालं, कलम 342 झालं, प्रत्येकाला अधिकार देऊन झाले. हे अधिकार दिल्यानंतर एक महत्वाची बाब येते की ही घटना, या घटनेत वैशिष्ट्य काय आहे, या घटनेची काय वैशिष्ट्ये आहेत. जसं प्राणतत्व सांगत होते भैया, तर ती घटनेची वैशिष्ट्य सांगताना सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, ही घटना एकात्म आहे, एकेरी नागरिकत्व आहे. इथे राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि केंद्राचं वेगळं नागरिकत्व हा प्रकार नाहीये. इथे महाराष्ट्रीयन आणि भारतीय असा नाही, तर आम्ही सगळे भारतीय आहोत, एकत्र नागरिकत्व आहे. या देशामध्ये 3 वेगवेगळ्या विभागामध्ये व्यवस्था चालते, ज्याच्यावर सिद्धार्थ दादांनी प्रकाश टाकलाय ऑलरेडी, त्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाहीये. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. कायदे मंडळात कोण आहे? कायदे मंडळात संसद येते, अर्थात लोकसभा आणि राज्यसभा निवडून गेलेले सगळे खासदार म्हणजे कायदे मंडळ. कार्यकारी मंडळ पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. न्याय मंडळ म्हणजे अर्थातच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. तीच रचना पुन्हा घटक राज्यांमध्ये येते. घटक राज्यातली रचना काय आहे? कायदे मंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद, अर्थात निवडून गेलेले सगळे आमदार. कार्यकारी मंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि न्यायपालिका सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि खाली सगळे कोर्ट. आता ही सगळी सिस्टीम, त्यात अजून एक वैशिष्ट्य सांगितलं ते म्हणजे सेपरेशन अँड झिरो इंटरफिअरन्स, सेपरेशन ऑफ द पॉवर. सत्तेचं विकेंद्रीकरण केले, कुणाच्याही एकाच्या हातात सत्ता असणार नाही आणि एक विभाग दुसऱ्याच्या कामामध्ये अजिबात ढवळाढवळ करणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. हे तिघे समांतर असतील, नीट समजून घ्या बरं का. हे तिघे एका लेवलला समांतर असतील, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ. या तिघांच्या वर कुणीही असणार नाही.
नीट समजून घ्या, मला पुढचा मुद्दा सांगायचा आहे जो या मुद्द्याशी रिलेटेड आहे. कायदे मंडळ, कार्यकारी न्याय आणि मंडळ आणि न्याय मंडळ तिघे एका रेषेमध्ये असतील, वेगवेगळे असतील, कुणीही कुणाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, पॉवर सेपरेट सेपरेट डिवाइड केलेली असेल, तिघांच्यावर कुणी असणार नाही, हे घटनेत सांगितलं. आणि घटनेत महत्वाची गोष्ट सांगितली ती त्रिभाषा सूत्राची. हे त्रिभाषा सूत्र सांगताना सांगितलं की भाषा कशी असली पाहिजे, तर टेक्स्ट मध्ये अभ्यासक्रमात भाषा देताना विद्यार्थ्याला त्याची मदर टंग कुठली आहे, त्या त्या राज्याची मातृभाषा जी असेल ती भाषा पहिल्यांदा, दुसरी राष्ट्रभाषा म्हणून हिंदी, आणि तिसरी जगाच्या कडे उघडणारी ज्ञानाची खिडकी म्हणून इंग्रजी, असं त्रिभाषा सूत्र सांगितलं गेलं. आता हे सगळं सांगत 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 पुढे जातात घटनाकार आणि महत्वाचा मुद्दा सांगतात की मी एवढा सगळा कायदा लिहिलेला आहे, पण कधी जर तुम्हाला असं वाटलं खुदा ना खास्ता कभी आपने अगर सोच लिया कि इसमें कुछ बदलाव चाहिए तो क्या करेंगे आप, तर बदलाची पद्धत सांगितली. घटना दुरुस्त करता येईल, कशी दुरुस्त करायची, दुरुस्त करण्यासाठी पद्धत सांगितली. आर्टिकल 368 अर्थात कलम 368. कलम 368 नुसार पुन्हा 3 पद्धती सांगितल्या. 368 अ, 368 ब, 368 क. आता पद्धती नीट समजून घ्या. 368 अ मध्ये सांगितली ती होती साधी बहुमत पद्धत. म्हणजे समजा आमच्याकडे किती खासदार असतात, 543 खासदार, 552 खासदार. आता याच्यापैकी समजा 200 खासदार जर हजर असतील आणि 101 खासदारांनी यस म्हटलं तर एखादा कायदा होऊ शकतो, त्याला म्हणायचं साध्या बहुमताची पद्धत. यावर कोणते विषय घेतले जातात, एखाद्या राज्याचा सीमेचा नावाचा भाग बदलायचा असेल तर साध्या बहुमताची पद्धत वापरली जाते. एक दुसरी पद्धत आहे विशेष बहुमताची पद्धत. म्हणजे काय, सभागृहात 2/3 मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे जर 543 लोक आहेत तर 543 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं तर आणि तरच दुरुस्ती होऊ शकते. त्याला विशेष दुरुस्ती, स्पेशल अमेंडमेंट म्हटलं गेलं. ती दुरुस्ती कधी केली जाते, जेव्हा 2 नद्यांचा 2 राज्यांचा सीमा प्रश्न तयार होतो तेव्हा. जसं की कावेरी प्रश्न असेल, अलमट्टी धरणाचा वाद असेल, या सगळ्या प्रश्नांवरती 2/3 मेजॉरिटी वापरली जाते. आणि तिसरी गोष्ट सांगितली अकॉर्डिंग टू आर्टिकल 368C, ही पद्धत सगळ्यात महत्वाची आहे. त्यात असं म्हटलं की जर तुम्हाला घटनेचा ढाचाच बदलायचा असेल, जे आता भाजपवाल्यांची चाललेली की घटनेचा ढाचा बदलायचा आहे, जर तुम्हाला ढाचाच बदलायचा असेल तर तुम्हाला 368 क नुसार जावे लागेल. आणि 368 क काय सांगतंय, तर 368 क मध्ये सांगितले वर किमान 2/3 मेजॉरिटी पाहिजे. म्हणजे केंद्रात 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळांनी अर्थात निम्म्यापेक्षा जास्त विधानसभेतल्या आमदारांनी यस म्हटलं पाहिजे तर 368 क होऊ शकतं. पण मग ढाचा कशाला म्हणायचं, घटनेची चौकट कशाला म्हणायचं, तर 1973 ला केशवानंद विरुद्ध भारती खटला, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य खटला, नानी पालखीवालांची मतं, दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले वेळोवेळचे निर्वाळे, या सगळ्यांची गोळाबेरीज करता घटनेची चौकट, त्याच्यात 4 मुद्दे सांगितले गेले. जे मुद्दे तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी, जे आपण म्हणतो ना बोलायचं काम नाही, कायदा माझ्या बापानं लिहिलाय, तुझ्या बापानं लिहिलाय तर वाच, कायद्यात काय सांगितलं ते वाच, कारण ते वाचल्याशिवाय तुला तो कायदा वाचवता येणार नाही. हे जरा समजून घे, कायदा वाचवावा लागेल तुला. काय सांगितल्या, घटनेची चौकट म्हणून ज्या 4 बाजू सांगितल्या त्यातली पहिली बाजू, या देशाचे नाव भारत 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 असेल, ते कोणालाही बदलता येणार नाही. आणि ते नाव जर तुम्हाला बदलायचे असेल तर तुम्हाला 368 क नुसार वर 272 खासदारांची मंजुरी आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक विधानसभा त्या आमदारांची मंजुरी घ्यावी लागेल तर नाव बदलू शकाल, अन्यथा नाही. किती पण आपटा तुम्ही, नाही जमणार तुम्हाला. दुसरा मुद्दा सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलेला आहे,
फंडामेंटल राईट मध्ये तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही. फंडामेंटल राईट तुम्हाला अजिबात बदलता येणार नाहीत. म्हणजे मी जे मगाशी कलम 14, 15, 16, 17, 18, 19 हे जे सांगितलं याला रद्द करण्याचा अधिकार संसदेकडे नाही. संसदेला तो अधिकार मिळवायचा असेल तर संसदेला वर 272 खासदारांचं बहुमत आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांचं बहुमत घ्यावं लागेल तर आणि तरच ते करू शकतात. अॅट्रॉसिटी कायदा कधीही रद्द होऊ शकत नाही कारण तो कलम 17 वर आधारलेला आहे. कलम 17 फंडामेंटल राईट आहे आणि फंडामेंटल राईट ते काढू शकत नाही. ह्याला म्हणतात बाबासाहेबांचा कायदा. तिसरा भाग सांगितला घटनेच्या चौकटीचा. काय सांगितलंय तिसऱ्या भागामध्ये? सेपरेशनचं जे तत्व आहे ना ते तत्व कुणालाही बदलता येणार नाही. म्हणजे काय? मगाशी जे मी सांगितलं कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ तिघे एका लाईन मध्ये असतील आणि तिघांवर कुणीच असणार नाही. सत्ता 3 ठिकाणी विभागलेली असेल त्याच्यावर कुणीच असणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो की 10वी पर्यंतही शिक्षण न झालेले किसन बाबूराव हजारे जेव्हा लोकपाल विधेयक आणायची भाषा करतात तेव्हा त्यांचं लोकपाल विधेयक हे अँटी कॉन्स्टिट्यूशनल, असंविधानिक असतं. कारण ते काय म्हणतायत की लोकपाल आणा आणि लोकपालाला काय अधिकार द्या तर लोकपालाला खासदारांची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे. लोकपालाला मंत्र्याची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे. लोकपालाला न्यायाधीशाची चौकशी करायचा अधिकार असला पाहिजे. दादा हो तुम्ही विचार करा. खासदार म्हणजे कायदे मंडळ, मंत्री म्हणजे कार्यकारी मंडळ, न्यायाधीश म्हणजे न्याय मंडळ. जर तिघांची चौकशी करायचा अधिकार लोकपालाला द्यावा लागेल तर लोकपाल कुठे बसवावा लागेल? लोकपाल तिघांच्या वर बसवावा लागेल. पण घटनेत तर हे प्रावधानच नाहीये. म्हणजे अण्णा हजारे सरळ सरळ घटनाबाह्य स्टेटमेंट करतात. घटना मोडीत काढायची असते कारण अण्णा हजारेचे जे स्पॉन्सर असतात, ज्यांना या देशातली संसदीय लोकशाही नको आहे, जे अध्यक्षीय लोकशाही आणू पाहत आहेत, ज्यांना एकाधिकार नेतृत्व उभं करायचं आहे, ते लोक अण्णा हजारेचं आंदोलन जाणीवपूर्वक कॉर्पोरेट पद्धतीनं उभं करतात. आमच्या हे लक्षात यायला पाहिजे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ या तिघांच्या वर समजा लोकपाल बसवला आणि उद्या लोकपालानंच गेम केला आणि तोच करप्ट निघाला तर त्याचं काय करायचं? त्याला टॅली करायची यंत्रणा काय यावर अण्णा काहीच बोलत नाही. आणि आमच्यातले बी काही येडे त्याच्यासोबत मै भी अन्ना तू भी अन्ना, मै भी अन्ना तू भी अन्ना करत राहतात. सोचते नाही हम. कलम 368 क मध्ये चौथी बाजू काय सांगितली बघा. पहिली बाजू या देशाचे नाव बदलता येणार नाही. दुसरी बाजू मूलभूत अधिकार रद्द करणारा कुठलाही कायदा करता येणार नाही. तिसरी बाजू कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे तिघे अबाधित असतील, यांच्यावर कुणी असणार नाही. आणि चौथी बाजू सांगितली आहे. बाबासाहेब म्हणतात ही जी प्रोसेस आम्ही सांगितलेली आहे यात तुम्हाला कधीच बदल करता येणार नाही. घ्या दणका, ह्याच्यातच बदल करता येणार नाही. आता दादा हो अडचण काय आहे माहितीये? मी माझ्या भाषणाच्या उत्तरार्धाकडे येते. अडचण ही आहे की जेव्हा वर 272 खासदार असा आकडा आम्ही वारंवार सांगतोय, आज घडीला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारकडे ऑलरेडी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. त्यांच्याकडे 300च्या जवळपास खासदार आहेत. म्हणजे अर्धी लढाई त्यांनी जिंकलेली आहे. हे संविधान धोक्यात आहे असं का म्हटलं जातं? त्याचं कारण हे आहे की वर त्यांच्याकडे तेवढं बहुमत आहे, खाली एक एक राज्य ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य त्यांच्या हातात जाऊ न देणे ही तुमची जबाबदारी आहे. आता ती तुमची जबाबदारी तुम्ही कशी पार पाडली पाहिजे बरं? तर तुमची जबाबदारी पार पाडताना सगळ्यात त्याची प्री कंडिशन ही आहे की तुम्हाला तुमची पिढी सशक्त बनवावी लागेल. तुमची पिढी सशक्त आहे का? नुसतीच शरीराने नाही तर बुद्धीनेही सशक्त आहे का? बुद्धीने सशक्त आहे का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपली पोरं काय म्हणतात? आपल्या काय हातात आहे बे? एअरपोर्ट विकत घ्यायचं का विकायचं हे त्यांच्याच हातात आहे. सरकार पाडायचं का ठेवायचं हे बी त्यांच्याच हातात आहे. जगायचं का मरायचं शेतकऱ्यांनी हे बी त्यांच्याच हातात आहे.
आणि तुझ्या हातात काय आहे बे? तुझ्या हातात फक्त फेसबुकची पोस्ट करायचंय। हाँ, तू आटे की सोच ही नहीं रहा है, तू खाली डाटे की सोच रहा है। वो तुझे मुफ्त में डाटा दे रहे हैं और तुझसे तेरा आटा छीन रहे हैं। आणि पूर्ण आमची येण्यासारखी हुल्ल नादाला लागली। IPLचं काय झालं, वर्ल्ड कपचं काय झालं, पूर्ण त्याच नादात। बाप इकडे कुळवाच्या मागे रणा काढू काढून सेंचुऱ्या मारू मारू थकायला लागला। त्याचं रेकॉर्ड पोरगा अजिबात मोजरा गेलो। आणि काय झालं बे कोहलीचं, झालं काय रेकॉर्ड? टीव्ही बघत बघत परीक्षेच्या काळात माय किचन मध्ये पोरगण बाप खिळते करायला लागले। तो पोरग एकदमच ओरडतय, पप्पा छक्का छक्का, माय टाळ्या वाजवती, आई छक्का छक्का म्हणते। काय धंदे चालले, काय कुठं चालले? हम भीम के लगते जिगर, हम है किधर, सोचना तो पडेगा। जर हे संविधान वाचवायचं असेल तर आधी बौद्धिक सशक्त पिढी तयार करावी लागेल। सशक्त पिढी तयार करताना जाणीवपूर्वक आम्हाला ज्या माइंड एंगेजिंग टास्क ते देऊ पाहतायत त्या टास्क मधनं आधी बाहेर निघावं लागेल। त्या टास्क मधनं बाहेर निघताना आमच्या या ज्या सगळ्या मायमावल्या बसल्यात त्या जरा इडियट बॉक्स मधून बाहेर येण्याची गरज आहे। एवढे टास्क देऊन ठेवले की आमचा प्रयत्नवाद आमच्या हातातनं काढून घेतला। सोमवारी टीव्ही लावला ओम नमः शिवाय, मंगळवारी जय माता की, बुधवारी जय गणेशा, गुरुवारी जय साई बाबा, शुक्रवारी माता की चौकी, शनिवारी जय हनुमान, रविवारी रामायण महाभारत ठरलेलंच आहे। डोकं कधी निघायचं? आणि पोरं सोरं सगळे क्रिकेट मध्ये अडकलेली। सोचेंगे कब, पडेंगे कब, पडेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया ना। पहिल्यांदा हे लक्षात ठेवावं लागेल। आमची पिढी आम्हाला सशक्त घडवायची असेल तर अजून एक गोष्ट करावी लागेल। माया हो, बाप हो, दादा हो, राजे हो। मी तुम्हाला राजे हो राजे हो राजे हो म्हणाले मगापासून। लक्षात घ्या, तुम्ही राजे आहात। बाबासाहेबांनी तुम्हाला राजे व्हायची मुवमेंट सांगितली। पोतराजासारखे नको वागायला, राजे बनूया, राजे होण्याची मुवमेंट समजून घेऊया। आणि जर राजे होण्याची मुवमेंट समजून घ्यायची असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा आमच्याकडे इलेक्शनच्या काळात पुढारी येतात ना, लीडर, तिकडनं लीडर येतात आणि त्याच्यासोबत आमच्यातले काही डीलर असतात। ते लीडर आणि डीलरची गाठ घालून जेव्हा आपल्याकडे येतात ना, तेव्हा आपल्यातले बसलेले त्याला सांगत असते, साहेब आम्हाला काही नको, काय करा साहेब, आमच्याकडे ना ते स्मशानभूमी आहे ना, त्याला कंपाऊंड वॉल पाहिजे। स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल मागते। कशाला गरज आहे रे कंपाऊंड वॉलची? मध्ये असणारा काही बाहेर येणार नाहीये आणि बाहेरच्याला मध्ये जायची इच्छा नाहीये, कशाला कंपाऊंड वॉल लावतोय त्याला? स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल द्या म्हणून, स्मशानभूमीला कंपाऊंड वॉल। साहेब आम्हाला पुतळा द्या, साहेब पुतळा तयार झालाय त्याच्यावर छत्री द्या, साहेब आमच्याकडे त्या बुद्ध विहाराची कमान द्या। दादा हो, बुद्ध विहाराची कमान मागण्यापेक्षा सत्तेची कमान आमच्या हातात कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील। हे आम्हाला ह्याची कंपाऊंड वॉल द्या आणि त्याचा हे करा, या रस्त्याला ह्याचं नाव द्या, त्याचं नाव द्या। महापुरुषांची नावं रस्त्यांना देण्यापेक्षा महापुरुषांच्या रस्त्यांवरून चालणे जास्त महत्वाचे असते। हे एकदा आमच्या पिढीला समजावून सांगावं लागेल, कळावे लागेल। आमच्या पिढीच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल की जेव्हा तुमच्याकडे लीडर येतात आणि त्यांच्यासोबत काही डीलर असतात तेव्हा त्यांना जर काही मागायचं असेल तर त्यांना एक नक्की मागा। तो काँग्रेसचा असू दे, तो राष्ट्रवादीचा असू दे, तो शिवसेनेचा असू दे, तो भाजपचा असू दे, तो मनसेचा, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, त्याला एक मात्र ठणकावून सांगावं लागेल की दादा आमच्यात हिम्मत आहे, आमचं काय करायचं ते। आमची पोरं मोठी झाली ना तर आमची पोरं हे पुतळ्यामधल्या बाबासाहेब करण्यापेक्षा आम्ही घराघरात बाबासाहेब तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय। साहेब तुमच्या मेहरबानीची गरज नाही। आम्हाला जर काही द्यायची इच्छा असेल ना तुमची दादा, तर नेते हो आम्हाला एवढी एकच गोष्ट करा, तुमचं पोरग ज्या स्कूलमध्ये, ज्या कॉलेजमध्ये, ज्या क्वालिटीचं शिक्षण घेतंय ना, त्या स्कूलमध्ये, त्या कॉलेजमध्ये त्या क्वालिटीचं शिक्षण आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करा। ते जास्त गरजेचं आहे। आम्हाला जोपर्यंत क्वालिटी एज्युकेशन मिळत नाही तोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही, आणि जोपर्यंत आमचं क्वालिफिकेशन वाढत नाही तोपर्यंत आमची कपॅसिटी वाढत नाही। आम्हाला आमची कपॅसिटी जर वाढवायची असेल, इकडे एका बॅनरवर लिहिलंय
बाबासाहेबांचं कोट लिहिलंय. मी मगापासून बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करत होते. बाबासाहेब असं सांगतात, जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यातली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. आमचं अर्थकारणच पक्क नसेल तर आमचं राजकारण पक्क होऊ शकत नाही. हे बरोबर आहे की आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचे, पण दादा हो, शासनकर्ती जमात होण्याच्या आधीचे 3 पिलर ते समजून घ्या. डायरेक्ट जर 4थ्या पिलर कडे जाल तर कसे शक्य होईल? आधीचे 3 पिलर नीट समजून घ्यावे लागतील. हेही समजून घ्यावं लागेल की आम्ही ज्या चळवळी करतोय त्या खरंच चळवळी आहेत की निव्वळ प्रतिक्रियावादी आंदोलन आहेत. कारण ऍक्शन ते करत आहेत, आम्ही फक्त आणि फक्त रिॲक्शनरी मुवमेंट चालवत आहोत. आणि रिॲक्शनरी मुवमेंट काय असते माहितीये का? समजा तुम्हाला सर्दी झाली, समजा तुम्हाला ताप आला, तुम्ही ॲनासिन, विक्स ॲक्शन 500 किंवा एखादी अजून कुठली गोळी घेता. गोळी घेतल्यावर एखाद्याला त्या गोळीची ॲलर्जी होते, फुंसे येतात किंवा रॅशेस येतात, ती रिॲक्शन असते. पण फुंसे आणि रॅशेस येतात म्हणून कुणी औषध घ्यायचं थांबत नाही, औषध घेतलं जातं. कारण औषध घेतल्यावर तब्येत बरी होणार आहे. तब्येत बरी होणं ही परमनंट क्रिया आहे. फुंसे आणि रॅशेस ही टेम्पररी क्रिया आहे, ती रिॲक्शन आहे. आपण टेम्पररी रिॲक्शन मध्ये अडकत चाललोय का हा जरा विचार करावा लागेल. तिकडे ते कुठेतरी जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळतात, आम्ही लगेच निषेध मोर्चे, मुर्दाबादचं प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करतो. हे प्रतिक्रियावादी आंदोलन उभं करण्यापेक्षा एक सशक्त कृती कार्यक्रम आम्ही आखू शकतो का, यावरती जास्त भर देण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे संविधान जर खऱ्या अर्थानं कामयाब बनवायचं असेल, इतकं सुंदर संविधान जर खऱ्या अर्थानं यशस्वी करायचं असेल तर आम्हाला बाबासाहेबांचा ऍक्शन प्लॅन समजला पाहिजे. आणि बाबासाहेब ऍक्शन प्लॅन सांगताना सांगतात, लक्षात घ्या दादा हो, बाबासाहेबांच्या काळातल्या बाबासाहेबांच्या सगळ्या चळवळी यशस्वी ठरल्या. मग ते काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो, महाडचा सत्याग्रह असो, मनुस्मृतीचं दहन असो, दीक्षा घेण्याचा कार्यक्रम असो किंवा संविधान अर्पण करण्याचा, संविधान पूर्ण करण्याचा कार्यक्रम असो, बाबासाहेब प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरले. पण बाबासाहेबांच्या नंतरच्या चळवळी मात्र प्रत्येक टप्प्यावर अपयशी का ठरत चालल्या, याचं ज्या वेळेला आपण मूल्यमापन करायला लागतो त्यावेळेला त्याची 2 कारणं आम्हाला महत्वाची सापडतात. त्यातलं एक की आमची आंदोलनं प्रतिक्रियावादी होत आहेत का ते तपासून घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा इमोशनल टूल मध्ये जास्त अडकलोय का? इमोशनल टूल मध्ये आपण फार अडकलोय. जर माझं बोलणं जर समजत असेल ना माया हो, दादा हो, राजे हो, जर तुम्हाला माझं बोलणं समजत असेल, मी समारोपाकडे आलीये, मला समारोप करायचा आहे. जर माझं बोलणं समजत असेल की आम्ही एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा इमोशनल टूल मध्ये जास्त अडकलोय, आम्ही प्रायोगिक पद्धतीने काम करण्यापेक्षा आम्ही भावनिक पद्धतीने जास्त काम करतोय, हे जर समजून घ्यायचं असेल, चला मला एक साधा प्रयोग करूया. चला जरा माहोल थोडासा जरा बदलूया, जोरात घोषणा देऊया. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणावं. माझी सगळ्या पोरा टोरांना, सगळ्या आमच्या भावांना, सगळ्या आमच्या दादांना, काकांना, मामांना, नानांना, आज्यांना, बहिणींना, आयांना एकच विनंती असेल की मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचंय. एका आवाजात बोलूया, एका आवाजात दणक्यात बोलूया. हा आवाज घुमला पाहिजे, एकानेही लाजायचं नाही, संकोचायचं नाही. चला सगळ्यांनी मी जेवढं म्हणते तेवढं माझ्या पाठीमागे म्हणायचंय. मी जेवढं म्हणते तेवढं न लाजता सगळ्यांनी एका आवाजात बोलूया. बोला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबा, अरे 1.5 तास रक्त आटवलं रे, 1.5 तास रक्त आटवलं. मी म्हटलो की एक्सपेरिमेंटल टूल पेक्षा आम्ही इमोशनल टूल मध्ये अडकलोय. आणि शुद्ध मराठीत म्हटलं की मला तुमच्यावर प्रयोग करायचा आहे. शुद्ध मराठीत म्हटलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. एकदा सोडून 10 वेळा म्हणलं की मी जेवढं म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणा. मी म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पण मी इतक्या जोश मध्ये म्हणलं की मी आधी काय म्हणलंय ते तुम्ही विसरूनच गेला. फुल टॅश मध्ये आलात तुम्ही, इमोशनल झालात, लगेच जय म्हटलात. चला दादा हो, हरकत नाही तरीही आता मात्र नक्की जयकारच करूया.
आता आपण घोषणा देऊया आणि जयच करूया, शुद्ध मराठी जयच करूया. आता चला सगळ्या महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊयात आणि जय जयकार करूयात. आता खरंच जय जयकार करूयात. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, क्रांतीबा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, रामदेव बाबांचा. ही अडचण आहे आज, कळलं? आम्ही इमोशनल टूल मध्ये अडकलो. लोक आम्हाला इमोशनली चार्ज करतात. लोक आधी आम्हाला भावनिक करतात, तापवतात. आम्ही फुल तॅश मध्ये येतो. मग आमच्या धमन्या तटतटायला लागतात, रक्त आमचं खवळायला लागतं, वाहायला लागतं, खळखळायला लागतं, मेंदू तापायला लागतो, मेंदूच्या शिरा अशा एकदम तटतटायला लागतात आणि बरोबर ते मौका साधतात. दादा हो, महापुरुषांचा विजय असो म्हणायला हरकत नाही, पण जाणीवपूर्वक सुरुवातीला महापुरुषांची नावं घेऊन आमच्या अंगाला इमोशनल करून ते असं काही चार्ज करतात की नंतर निव्वळ गल्ला भरू आणि बैमान सेटिंग बेटिंग करणाऱ्यांची सुद्धा जय जयकार करायला लावतात. अडचण तिथे आहे, आमची अडचण तिथे आहे. हे इमोशनल पॉलिटिक्स जे आहे, हे जे इमोशनल टूल आहे ते थांबवावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूल कडे आम्हाला यावं लागेल. एक्सपेरिमेंटल टूल वर जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चळवळी खऱ्या अर्थानं उभ्या राहणार नाहीत. त्या चळवळी उभ्या करण्यासाठी कटिबद्ध होणं जास्त गरजेचं आहे. ते का? कारण येणारा काळ अत्यंत धकाधकीचा आहे. या येणाऱ्या काळात या नव्या पिढीला बाबासाहेबांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांनी जे धरोहर आम्हाला दिली, जी शिदोरी आम्हाला दिली, ती शिदोरी जर आम्ही पुढच्या पिढीला देण्यासाठी जर काबिल राहिलो नाही तर मग आमच्या जगण्याला काही अर्थ नसेल. म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही आता तरी जागे होणं गरजेचं आहे. ते दर वेळेला टेस्ट घेतात, त्यांची लिटमस टेस्ट चालू असते आणि दुर्दैवाने तुम्ही त्यांच्या टेस्ट मध्ये झोपलेले आढळता. जागे व्हा, विचार करा. वेगवेगळे हे जे काही राजकीय नेते आहेत हे सगळे आमच्या सोबत खेळत राहतात. महापुरुषांचं नाव तोंडी लावण्यासाठी घ्यायचं आणि यांचे हेतू यांनी साध्य करायचे. हा कावा जरा ओळखावा लागेल. संविधान वाचवायचे असेल तर संविधान अभ्यासावे लागेल. आजच्या संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला काही संकल्प करूनही पुढे जावं लागेल. तो संकल्प अशा पद्धतीने करावा लागेल की एक, आमच्याकडे जितकी म्हणून विहार आहेत, या विहारांमध्ये वंदना झाल्यानंतर रोज किमान एक कलम आम्ही जमलेल्या लोकांना समजावून सांगू शकू का? फक्त एक कलम आम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट आम्हाला करता येईल का? गावागावातनं, घराघरातनं इथून पुढच्या निवडणुका ईव्हीएम मशीन द्वारे नको तर त्या बॅलेट बॉक्स द्वारे झाल्या पाहिजेत. मतपेटीतनं निवडणुका झाल्या पाहिजेत, त्या मशीनवरच्या निवडणुका नको. यासाठी किमान एक पोस्ट कार्ड आम्ही राज्यपालांच्या नावे लिहू शकू का? ही चळवळ आता चालवणं गरजेचं आहे. बॅन ईव्हीएम ची मुवमेंट चालवल्याशिवाय गत्यंतर नाही तर त्यांच्या त्या 2/3 मेजॉरिटीचा जो भस्मासूर आहे, हा भस्मासूर इथपर्यंत पोचायला वेळ लागणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. मी हे सगळं म्हणणं मांडताना फक्त आणि फक्त या संविधानाच्या हिताचा विचार करत म्हणणं मांडत राहिले. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पण तरी सुद्धा जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, चुकून कुणाचाही उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या महानुभावांची, विद्वानांची, वक्त्यांची, श्रोत्यांची, नेत्यांची, कार्यकर्त्यांची, खबऱ्यांची मी
एक्काचीही माफी मागणार नाही. कारण एकदा बोलून पुन्हा शब्द परत घ्यायला मी काही अण्णा हजारे किंवा मोदी शेठ नाही की एकदा कृषी कानून करणार पुन्हा मागे घेणार पुन्हा स्वतःच माफी मागणार. हे असलं काही आपल्याला जमत नाही. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. सरते शेवटी फक्त आणि फक्त या 2 ओळी मला जास्त महत्वाच्या वाटतात. हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हो कहीं पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर से नई गंगा निकलनी चाहिए. हर दीवार, हर नगर, हर डगर, हर शहर से लाश भी हाथ लहराती निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. मेरा मकसद है कि यह सूरत बदलनी चाहिए. तेरे दिल में ना सही, मेरे दिल में सही, लेकिन कहीं ना कहीं भयाग तो जलनी चाहिए, भयाग तो जलनी चाहिए. आपण सगळ्यांनी हा वेळ दिला, एवढी सगळी हौसला अफजाई केली. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. थँक्यू.